हे बघा, महाराष्ट्रभर या संवाद यात्रेची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं ऐकून घेणे, संघटनेकडनं काय अपेक्षित आहे ऐकून घेणे, नवीन संघटनात्मक काय बांधणी केली पाहिजे त्या सूचना सगळ्या प्राप्त करणे, सरकारकडनं आणि संघटनेकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं, आमदार खासदार मंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहे या कार्यकर्त्यांचे ऐकून घेणे, असं सर्व समावेशक या बैठकी होत आहेत. त्याच पद्धतीची बैठक जी महाराष्ट्रात होते त्याच पद्धतीची बैठक आज इकडे झाली. रेश्मा काळेचे अद्यापही नाराज आहेत, कारण की श्रीकांत शिंदे त्यांनी भेट घेतलेली नाही, अद्यापही त्यांनी फॉर्म मागायला नाही घेतलेला. बघूया आता. आज जळगाव ग्रामीण, जळगाव शहर आणि अंबळनेरची बैठक अंबळनेरमध्ये होते, तिथे बोलवलंय असं मला माहिती. काल भाजपच्या आमदारांनी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी नाशिकमध्ये देखील फॉर्म असल्यामुळे भाजपचा जळगावमध्ये फॉर्म असल्यामुळे नाशिकमध्ये पिढ्या सुद्धा तुम्ही असं म्हणताय. आता हा माझ्या अखत्यारीतला बॉल नाहीये, हे वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत, ती मला सांगता येणार. श्रीकांत शिंदेच्या बनण्यातून सांगितलं की आता आम्ही चाळीसगावमध्ये जास्तीचं लक्ष घालणार आहे आणि त्याच्या सूचनाही म्हणजे आमदार असतील, पालकमंत्री म्हणून आपल्यालाही दिली. हे बघा, संघटनात्मक ज्या सूचना दिल्या जातात पक्ष बांधणी करतात, त्या ऐकणं आमचं काम असतं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. त्यांनी सांगितलं भगवा देखील या ठिकाणी पडसेन आहे आणि आपल्या जुन्या आठवणी देखील काढलेल्या त्यांनी या ठिकाणी जाळपोळचा प्रसंग आपण कार्यकर्त्यांना बऱ्याच गोष्टी इथल्या मला चाळीसगावच्या माहिती आहे, कारण की ज्या काळात शिवसेनेचा झेंडा कोणी उचलत नव्हतं त्या काळात आम्ही काम करायचो. त्यामुळे आता संघटना मजबूत आहे, त्या काळात कोणी नव्हतं, त्या काळात आम्ही काम केलं. त्यामुळे त्या आठवणी येणार, ज्यांनी बलिदान केलंय त्यांचं आठवण करावी लागणार. हो, काँग्रेस म्हणतोय 5-5 लाखामध्ये आमच्या नगरसेवकांना विकत घेतलं. आता त्यांना माहिती कोणी घेतलं विकत. चला, मला माहित नाही, पण आंदोलन काय सांगा. अभिजित दिपके भारतात आलेले आहे, जंतर मंतरवर त्यांनी त्या ठिकाणी धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे. काय सांगा शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी? बघूया आता. शेवटी आंदोलन करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यांच्या मागण्या सरकार लक्षात घेईल आणि ज्या योग्य आहे ते मागच्या काळामध्ये केलेलं आहे. नेटची परीक्षा जी होती ती रद्द केलेली आहे. रेश्मा काळे यांची आपण भेट घेणार किंवा त्यांच्याशी आता साहेब बोलतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.